भरून घेते, पाडून घेऊया आणि मग आपण नंतर कोथिंबीर टाकू. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी भरली वांगी. एक नंबर काटेरी आहेत आणि चमचमीत झणझणीत. एक नंबर. आपण बघूया काय काय साहित्य आहे. कोथिंबीर आहे बघा, लसूण आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, हे आपले गरम मसाले आहेत, जसं तिखट मसाला, गरम मसाला, धना जिरा पावडर, हे आपला घरचा गरम मसाला, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि हे लसूण. चला आता आपण सुरुवात करूया. वांगी धुवून घेऊया आणि मग सुरुवात करू. पहिलं वांगी धुवून घेऊया. मस्तपैकी वांगी धुतली, या ताटात काढून घेऊया. आणि आता आपण लसूण पहिले ठेचून घेऊया. मी आधीच लसणाचे कुडे सोललेले आहे, तर आता डायरेक्ट मी ठेचाय घेते. आता चला आता आपण ह्याच्यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे आपलं. त्याच्या आधी आपल्याला मधून चीर घालायची आपल्याला वांग्यांमध्ये. हे बघा, असे करून चीर टाकून घेऊया. म्हणजे भरली वांगी आहे त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे त्या कूट वगैरे मसाले टाकून भरता येते. दुसरं घेतलं आता. हे बघा, असे करून आपले वांग्याचे चीर पाडून घेऊया. शेंगदाणे घेऊया. बघा, वांग्याच्या हिशेबानेच मी शेंगदाणे घेते. बघा, मस्तपैकी शेंगदाणे घेतलेत. आता ह्याच्यामध्ये आपण थोडे थोडे मसाले टाकून घेऊया. हे बघा, तिखट मसाला टाकते, लाल मिरची पावडर, इथं आपला गरम मसाला टाकते 1 चम्मच, इथं धन जिरं पावडर 1-1.5 चम्मच आणि हा आपला गरम मसाला. आणि इथं ठेचलेली लसूण होतं थोडं टाकते याच्यात आणि बाकी मग आपण फोडणीला ठेवू. हे बघा, मस्तपैकी आता एकजीव करते. आता आपण ह्याच्यामध्ये वांग्यांमध्ये भरून घेऊया. मस्तपैकी आपण चांगल्यापैकी भरून घेते आणि याच्यामध्ये साईडला ठेवते मी. मस्तच असे कापल्याने आपल्याला कळतं की वांग्यामध्ये किडे तर नाही लागले, त्या हिशोबाने मग आपल्याला ते दिसतात मग असे कापण्याने. तर तिसरं घेते आता, दुसरं. असे करून आपले सगळे वांगे भरून घेऊया. सगळे वांगे आता भरून घेतलेत. आता आपण कांदे बारीक बारीक चिरून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता कांद्याची साल कापलेली आहे. आता आपण याला बारीक बारीक चिरून घेऊया. हे बघा, चला आता आपण टोमॅटो पण तसंच बारीक चिरून घेऊया. अर्धच घेते टोमॅटो.
हे बघा. बारीक बारीक टोमॅटो आता चिरून झालेत. चला आता आपण फोडणीला गॅस ऑन करूया. मस्तपैकी गॅस आता ऑन केले. तेल मस्तपैकी 3-4 पळी टाकून येते. बघा लागलीच आपली कढई पण गरम झालेली आहे, तेल पण गरम झाले. पहिले आपण याला नुसतं जस्ट फ्राय करून घेऊया वांग्यासनी. थोडे थोडे शॅलो शॅलो फ्राय करून घेऊया. फ्राय होतात. आता आपण लागलीच काढून घेऊया. तर आम्ही गॅस थोडं कमी करते. आता मी कढीपत्ता टाकते. तेल आपण ऑलरेडी गरम केलेलं आहे. कढीपत्ता टाकला. आता गॅस फास्ट करते. लागलीच कांदा टाकते. हळद टाकले. आता चांगल्यापैकी एकजीव करून घेऊया आणि थोडीशी हिंग पण आपण टाकून देऊ. मस्तपैकी हिंग टाकले. आता एकजीव करते. आता मी टोमॅटो टाकते. चांगल्यापैकी एकजीव करते टोमॅटो. चला आता बाकीचे मसाले आता हळूहळू टाकून देऊया. हे सगळे जे मसाले होते लागलीच टाकून देऊ आपण. आणि आपला घरचा मसाला. हे बघा मस्तपैकी 1 चम्मच टाकलाय. आता चांगल्यापैकी एकजीव करून घेऊ. आता लागली आपण जे शेंगदाण्याचा कूट उरला होता तो आपण याच्यामध्ये टाकून एकजीव करून घेऊया. आणि आपले फ्राय केलेले वांगे आणि आता एकजीव करून घेऊ. एक नंबर मस्तपैकी झणझणीत एक नंबर. तुम्ही कलर बघू शकता, छानपैकी कलर आलाय. आता मी लागले याच्यामध्ये पाणी टाकते. मस्तपैकी आता पाणी टाकलेलं आहे आणि आपण आता मीठ टाकून देऊया चवीनुसार. बघा मस्तपैकी 2 चम्मच आता मीठ टाकले आणि परत आपण चांगल्यापैकी एकजीव करून घेऊ. आता मी याला झाकून ठेवते आणि मग आपण नंतर
कोथिंबीर टाकू. 10 मिनिटासाठी झाकून ठेवते. हे बघा मित्रांनो, आता 4-5 मिनिटं झाले आहेत. आता आपण बघूया आपले भरली वांगी कशी झालेत. हा एक नंबर. मी जरा गॅस कमी करते. हे बघा, बघू शकता एक नंबर आपले भरली वांगी झणझणीत एकदम, ते पण तरीवाले. हे बघा एक नंबर दिसतात, छानच. आता मी तुम्हाला दाखवते आपले वांगे कसे शिजलेत. हे बघा, बघू शकता छानपैकी आपले वांगे शिजलेले आहेत. ओहो एक नंबर. आता मी काढते ताटामध्ये आणि गॅस पहिले बंद करून घेते. हे बघा छानपैकी तरीवाले आणि मसालेदार. हे बघा मित्रांनो कसलं मसालेदार आहेत आपले भरली वांगी. यामध्ये थोडं गार्निशिंगला कोथिंबीर टाकते. ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकते. मग मित्रांनो कसं वाटलं आजचा झणझणीत चमचमीत भरली वांगी. आणि तुम्ही ट्राय करून एक वेळ नक्कीच बघा. आणि कमी इन्ग्रेडियंटमध्येच आहेत, जास्त मी काय पदार्थ ह्याच्यामध्ये टाकले नाही आहेत. आणि नक्की कमेंटमध्ये पहिले सांगा कसे झाले. आणि प्लीज सगळ्या मित्रांना शेअर करत जावा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.